नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विभाजन मूल्यामधील पुढील घटक म्हणजेच शतमके, त्यालाच इंग्लिशमध्ये पर्सेंटाईल असे सुद्धा म्हटले जाते, या शतमकांचा अभ्यास आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण चतुर्थके आणि दशमके या यामधील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण शतमके म्हणजे काय आणि त्यामधील विविध श्रेणी दिली असता, खंडित श्रेणी, अखंडित श्रेणी आणि वैयक्तिक श्रेणी दिली असता, त्याचे सूत्राचे सहाय्याने नेमके उत्तर कसे काढायचे त्याचा अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. तर बघा, शतमके म्हणजे काय, तर ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 100 भाग करतात त्यांना शतमके असे म्हणतात आणि शतमके हे 99 असतात. बघा, कोणतीही जर श्रेणी असेल किंवा कोणतेही जर एखादा निरीक्षण असेल त्याचे जर 100 भाग करावे लागत असेल तर त्याला काय म्हणतात, शतमके असे म्हणतात. म्हणजे 100 समान भाग करणे म्हणजेच शतमके. कोणत्याही निरीक्षणाचे 100 भाग करणे. आपण पाहिलं दशमके म्हणजे 10 समान भाग करणे, म्हणजे त्याला आपण दशमके असं म्हटलं होतं. चतुर्थके म्हणजे 4 समान भाग करणे म्हणजे चतुर्थके. त्याचप्रमाणे शतमके म्हणजे संपूर्ण निरीक्षणाचे 10 समान भाग करणे म्हणजेच त्याला शतमके असे म्हटले जाते. आणि शतमके किती असतात, हे 99 असतात. जसे चतुर्थकीत 4 भाग करण्यासाठी आपल्याला 3 भागामध्ये त्याला विभाजित करावं लागेल, 10 भाग करण्यासाठी 9 भागामध्ये विभाजित करावं लागते, म्हणजेच दशमके 9 असतात. तसे शतमके ही 99 असतात. म्हणजेच 99 बिंदूच्या प्रत्येक मूल्याला शतमके असे म्हणतात. ती P1, P2 ते P99 अशी दर्शवली जातात. बघा, शतमके हे कशी दर्शवली जातात, तर P1 पासून तर P99, P1, P2, P3, P4 अशा प्रकारे P99 पर्यंत शतमके दर्शवली जातात. आणि शतमके काढण्यासाठी ज्या श्रेणी दिलेल्या असेल त्या श्रेणी चढत्या क्रमाने मांडाव्या लागतात. ज्या काही श्रेणी असतील त्या श्रेणी आपल्याला सुरुवातीला चढत्या क्रमाने मांडाव्या लागतात. आता बघा, वैयक्तिक श्रेणी व खंडित श्रेणी दिली असता शतमके काढण्यासाठी खालील सूत्रांचा वापर करावा लागतो. बघा, इथे अ आहे, वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणी. जर आपल्याला वैयक्तिक श्रेणी काढायची असेल किंवा खंडित श्रेणी काढायची असेल तर या सूत्राचा वापर करावा लागतो. बघा, PK बरोबर K कंसात n+1 भागिले 100च्या पदाचे मूल्य. ज्याआधी आपण चतुर्थके आणि दशमकासाठी सुद्धा हे सूत्र पाहिलं आहे. फक्त इथे PKच्या ठिकाणी KJ आणि KI हे पाहिलं होतं. याच सूत्राच्या वापराने आपल्याला वैयक्तिक श्रेणी व खंडित श्रेणी काढायची आहे. आता K म्हणजे काय, तर बघा इथे K बरोबर 1, 2, 3 याप्रमाणे 99 पर्यंत जी संख्या विचारली असेल, K1, K2, K3, K99 यापैकी जी संख्या विचारली असेल ती संख्या ही Kच्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. बघा, इथे सूत्र आहे पुन्हा, PK बरोबर K कंसात n+1 भागिले 10च्या पदाचे मूल्य. या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला वैयक्तिक श्रेणी व खंडित श्रेणी दिली असता शतमके काढावी लागतात. त्याचप्रमाणे ब जे आहे ते आहे, अखंडित श्रेणी दिली असता किंवा अखंडित वारंवारता वितरण दिली असता खालील सूत्रांचा वापर करावा लागतो. बघा, PK बरोबर L प्लस कंसामध्ये KN भागिले 100 मायनस CF भागिले F गुणिले H. हे जे सूत्र आहे, PK बरोबर L कंसात KN भागिले 100 मायनस CF भागिले F गुणिले
एच. अशा प्रकारे अखंडित श्रेणी दिली असता या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला तिथे वापर करावा लागेल. बघा इथे पी बरोबर काय दिलेलं आहे, तर पी बरोबर शतमके दिलेलं आहे. पी म्हणजे काय, तर शतमके. एल बरोबर शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा. त्याचबरोबर एफ बरोबर शतमक वर्गाची वारंवारता. सी एफ बरोबर शतमक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. म्हणजे जो वर्ग विचारला असेल त्या वर्गाच्या, जो वर्ग आपण निश्चित केला त्या वर्गाच्या आधीची संचित वारंवारता जी असेल ती आहे सी एफ म्हणजेच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि एच म्हणजे शतमक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा. म्हणजे जे आपल्याला श्रेणी असेल त्यामध्ये जो गट असेल त्यामधील शतमक वर्गाची कनिष्ठ वरिष्ठ मर्यादा वजा शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा या सूत्रांच्या साहाय्याने आपल्याला ते उदाहरण सोडवायचं असते. आता बघा आपल्याला वैयक्तिक श्रेणीवरून आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. वैयक्तिक श्रेणी खालील माहितीवरून 40वे शतमक काढा. म्हणजे काय काढावं त्याला आपल्याला P40 काढावायचं आहे. तर पहा श्रेणी आहे इथे 10, 15, 8, 16, 19, 11, 12, 14 आणि 9. तर आपल्याला आधी काय करावं लागेल की ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या सर्वात आधी आपल्याला चढत्या क्रमाने मांडाव्या लागेल. बघा इथे आपल्याला सूत्र रीत दिली आहे. आधी सुरुवातीला ही जी श्रेणी आहे ती कशी चढत्या क्रमाने मांडावी लागेल. बघा मग चढत्या क्रमाने मांडण्यासाठी सुरुवातीला सर्वात लहान संख्या कुठे इथे यामध्ये, तर 8. मग 8 घेतली. त्यानंतर त्यापेक्षा मोठी 9, त्यानंतर 10, त्यानंतर 11, त्यानंतर 12, त्यानंतरची संख्या आहे 14, त्यानंतर 15, 16 आणि 19 ही जी संख्या या संख्या आपण इथे चढत्या क्रमाने मांडून घेतलेल्या आहे. बघा सुरुवातीला 8, 9, 10, 11, 12, 14, 15, 16 आणि 19. आता या सर्व संख्या किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ह्या सर्व संख्या किती आहेत, तर या संख्यामालेमध्ये 9 संख्या दिलेल्या आहेत. म्हणून आपल्याला n बरोबर किती घ्यायचं आहे, तर 9. म्हणून n बरोबर 9 घेतला. म्हणजेच या ज्या सर्व संख्या असेल त्या संख्या म्हणजेच n. तिथे 9 आहे. म्हणून बघा आता आपण P बरोबर 40, P40 म्हणजे किती ते उत्तर काढूया. बघा P40 बरोबर 40 कंसात n+1 म्हणजेच 9 अधिक 1 भागिले 100च्या पदाचे मूल्य. आता P40 बरोबर 40 म्हणजे की आपण तिथे 40 घेतलेलं आहे गुणिला 9 अधिक 1 जर सोडवलं तर त्याचं उत्तर येत आहे 10. म्हणून 10 भागिले 100. जर याला सोडवलं तर आपण P40 बरोबर 40 गुणिला 10 भागिले 100. जर हे आपण सोडवलं 40 गुणिला 10 तर याचं उत्तर येत आहे 400. म्हणून P40 बरोबर 400 भागिले 100च्या पदाचे मूल्य. जर याला आपण सोडवलं 400 भागिले 100 गेलं त्याचं उत्तर येत आहे 4. म्हणून P40 बरोबर 4च्या क्रमांकाची संख्या. आता आपल्याला ही जी श्रेणी आपण इथे मांडलेली आहे त्या श्रेणीमध्ये चौथीची संख्या असेल ती संख्या कुठली आहे ती शोधावी लागेल. बघा इथे 1, 2, 3 आणि 4. चौथी संख्या कुठली आहे, 11. म्हणून P40 बरोबर चौथ्या क्रमांकाची जी संख्या आहे ती येते 11. म्हणून P40 बरोबर किती आहे, तर 11. म्हणून अशा प्रकारे आपलं 40वे शतमक किती आलेलं आहे, P40 बरोबर 11. अशा प्रकारे आपण
वैयक्तिक श्रेणीमधील ज्या श्रेणी दिलेल्या आहे त्या श्रेणीमधून P40 विचारलं असता आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे. बघा इथे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. खालील माहितीच्या आधारे 85वी शतक P85 काढा. आता इथे काय विचारलेलं आहे आपल्याला P85. आधी विचारलं होतं P40. सूत्र आपल्याला तेच आहे, त्याचप्रमाणे रीत आहे. बघा सुरुवातीला जी श्रेणी दिली आहे त्या श्रेणी आपल्याला चढत्या क्रमाने मांडून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे. बघा चढत्या क्रमाने मांडून घेतली असता सुरुवातीला सर्वात लहान संख्या 36, त्यानंतर 38, 51, 63, 64, 68, 70, 72, 79 आणि 82. अशा प्रकारे आपण ही जी श्रेणी आहे ती श्रेणी चढत्या क्रमाने मांडून घेतलेली आहे. पुन्हा एकदा पहा 36, 38, 51, 63, 64, 68, 70, 72, 79 आणि 82. आता या सर्व संख्या आपल्याला मोजायच्या आहे. किती आहे या सर्व संख्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. या श्रेणीमध्ये सर्व संख्या किती आहे? तर 10 संख्या आहेत. म्हणून आपल्याला एकूण पदांची संख्या म्हणून n बरोबर किती घ्यायचं आहे? तर 10. बघा आपल्या इथं n निश्चित झालं. आपल्या श्रेणी चढत्या क्रमाने मांडून घेतल्या. त्यानंतर आता आपण सूत्रामध्ये टाकूया. P85 म्हणजेच इथे K बरोबर किती विचारलेलं आहे? 85 विचारलं आहे. म्हणून P85 बरोबर 85 कंसात n+1 भागिले 100च्या पदाचे मूल्य. आता इथे बघा P85 बरोबर 85 P85 बरोबर 85 कंसात 10 अधिक 1 n म्हणजे 10, 10 अधिक 1 भागिले 100च्या पदाचे मूल्य. जर याला आपण सोडवलं तर P85 बरोबर 85 भागी कंसामध्ये 10 अधिक 1 किती झालेलं आहे? 11 भागिले 100च्या पदाचे मूल्य. जर याला पुन्हा सोडवलं तर P85 बरोबर 85 गुणिले ह्या जर 11ला आपण 100ने भाग दिला त्याचं उत्तर येत आहे 0.11 दशांश पूर्णांक. त्यामुळे म्हणून P85 गुणिले 0.11 च्या पदाचे मूल्य. आणि याचा जर आपण गुणाकार केला P85 बरोबर 85 गुणिले 0.11 याला जर सोडवलं तर त्याचं उत्तर येत आहे 9.35च्या पदाचे मूल्य. मग आता इथे जे उत्तर येत आहे ते आपल्याला कसं येत आहे? अपूर्णांकामध्ये येत आहे. कसं येत आहे? अपूर्णांकामध्ये. पूर्णांकामध्ये येत आहे का? तर नाही. इथे आपल्याला उत्तर आलं P85 बरोबर 9.35. म्हणून P85 बरोबर 9व्या पदाचे मूल्य अधिक 0.35 जे इथे 35.35 आलेले आहे. कंसामध्ये 10व्या पदाचे मूल्य वजा 9व्या पदाचे मूल्य. हे बघा 10व्या पदाच्या मूल्यातून आपल्याला 9व्या पदाचे मूल्य काय आहे? वजा करायचे. 10व्या पदामधून 9वं पद जे असेल ते आपल्याला वजा करायचे. कारण इथे 9 पद पूर्ण आलेले आहे. म्हणून 9व्या पदामधून त्याच्यानंतरचे जे पद असेल, जे पद आपल्याला जे उत्तर आलं असेल त्या उत्तरामधून पुढचं जे पद असेल ते पद त्यामधून आधीच्या पदामधून आपल्याला वजा करावं लागते. बघा इथे 10व्या पदाचं मूल्य आपण 9व्या पदामधून वजा करत आहे. आणि त्याला जर सोडवलं तर बघा P85 बरोबर 9व्या पदाचे मूल्य किती आहे? तर श्रेणीमध्ये बघा आपल्याला 9व्या पदाचे मूल्य किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 79 म्हणजे 79 9व्या पदाचे मूल्य आहे. आणि 10व्या पदाचे मूल्य किती आहे? तर 82. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे इथे? 10व्या पदामधून 9वे पद वजा करायचे आहे. म्हणून
बघा इथे P85 बरोबर 9व्या पदाचे मूल्य किती आपल्याला 79 वजा अधिक 0.35 कंसामध्ये दिलेलं आहे. 10व्या पदाचे मूल्य किती घेतले आपण 82 आणि 9व्या पदाचे मूल्य 79. अशा प्रकारे आपण जर त्याला सोडवलं 9व्या पदाचे मूल्य 79 अधिक 0.35 कंसात 82 वजा 79 जर त्याला पुन्हा सोडवलं त्याचं उत्तर येत आहे 79 अधिक 0.35 82 वजा 79 जर त्याचं उत्तर येत आहे 3. बघा याला जर सोडवलं त्याचं उत्तर येत आहे 3. म्हणून पुन्हा जर त्याला सोडवलं 79 अधिक 0.35 गुणिले 3 बरोबर 85 P85 बरोबर 79 अधिक 35.35 गुणिले 3 जर आपण सोडवलं तर त्याचं उत्तर येत आहे 101.5. बघा याला जर सोडवलं त्याचं उत्तर येत आहे 1.5. म्हणून P85 बरोबर 79 अधिक 1.5 आणि त्याचं जर आपण सोडवलं तर त्याचं उत्तर येत आहे P85 बरोबर 80.05. म्हणून 85वे शतमक काय आहे आपले P85 बरोबर 80.05. अशा प्रकारे आपण जी श्रेणी दिली आहे त्यामध्ये P85 आपण सूत्राच्या सहाय्याने काढलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शतमकाचा अभ्यास केला. शतमके म्हणजे काय की जे संख्या संपूर्ण निरीक्षणाचे 100 समान भाग करतात त्यांना शतमके असे म्हटले जाते. आणि शतमके किती असतात ही तर शतमके हे 99 असतात. आणि त्यामध्ये आपण 2 सूत्र पाहिले. वैयक्तिक व खंडित श्रेणी दिली असता एक सूत्र आहे आणि अखंडित श्रेणी दिली असता दुसऱ्या सूत्राचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे आज आपण वैयक्तिक पदमाला वैयक्तिक श्रेणीच्या सहाय्याने आपण शतमके काढलेली आहे. तर यापुढील भाग उर्वरित जो भाग आहे आपल्याला तो पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.